तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्याने मूतखडा होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी द्राक्ष, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी संत्रा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी संत्रा. तुमचा दुसरा प्रश्न आहे, माणूस डोळे उघडे ठेवून काय करू शकत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए शिंकणे, ऑप्शन बी रडणे, ऑप्शन सी हसणे, ऑप्शन डी जांभई देणे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शिंकणे. तुमचा तिसरा प्रश्न आहे, दांडी यात्रेचे अंदाजे अंतर किती होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 200 किलोमीटर, ऑप्शन बी 390 किलोमीटर, ऑप्शन सी 300 किलोमीटर, ऑप्शन डी 400 किलोमीटर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 390 किलोमीटर. तुमचा चौथा प्रश्न आहे, हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, मीठ सत्याग्रह कोणत्या ठिकाणाहून सुरू झाला? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी दांडी, ऑप्शन सी बारडोली, ऑप्शन डी साबरमती. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी साबरमती. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतात पहिल्यांदा आणीबाणी केव्हा लागू करण्यात आली होती? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1962, ऑप्शन बी 1971, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1984. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1962. तुमचा सातवा प्रश्न आहे, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1925, ऑप्शन बी 1927, ऑप्शन सी 1928, ऑप्शन डी 1930. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1928. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन बी लॉर्ड लेवेल, ऑप्शन सी लॉर्ड लिनलिथगो, ऑप्शन डी लॉर्ड कर्झन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन. तुमचा नववा प्रश्न आहे, अंडे खाल्ल्यानंतर काय खाल्ल्यास मृत्यू होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए शुगर, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी आंबट दही, ऑप्शन डी मध. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मध. तुमचा 10वा प्रश्न आहे, इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चंद्रशेखर आझाद, ऑप्शन बी भगत सिंग, ऑप्शन सी बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन डी लाला लजपत राय. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.